नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। नाशिकमध्ये रोहित पवारांचे वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर चर्चेत। भावी मुख्यमंत्री म्हणून खरा वादा रोहित दादा अशा आशयाचे बॅनर लावले, तर शहरातील बिटको सिग्नल परिसरात हे बॅनर लागले। भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सुशील कुमार शिंदेंच्या अभिष्टन चिंतन सोहळ्यात उपस्थित। महाविकास आघाडीच्या मंचावर भाजपचे आमदार आल्यानं चर्चांना उधाण, तर शरद पवारांच्या हस्ते सुशील कुमार शिंदेंचा सत्कार। मंत्री धर्माराव आत्रामांचा धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याला विरोध आहे, तर धनगर समाजालाच एसटीतून आरक्षण दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार, धर्माराव आत्राम यांचं हे वक्तव्य आहे। नाशिकमध्ये धनगर आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक। उद्या नाशिक मुंबई महामार्ग रोखणार आणि तर नरहरी झिरवाळ देखील धरणं आंदोलन करणार। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भूमिका जाहीर करावी। नरेंद्र पाटील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका। हिंगोलीमधील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचे बॅनर लागलेत। वसमत तालुक्यामधील गुंडा, पांगरा, शिंदेंसह अनेक गावात गावबंदीचे पोस्टर। बीडच्या वडवणीमधील देवगावमध्ये धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषण। एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये भाजपला मोठा झटका। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावितांचा भाजपला रामराम। राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सुरुवात। देगलूर विलोलीसाठी आता काँग्रेसकडून गोविंद हनवटे इच्छुक आहेत। गोविंद हनवटे यांचा इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसकडे अर्ज आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जितेश अंतापूरकर हे देगलूर विलोलीचे माजी आमदार आहेत। पक्षानं सांगितल्यास विधानसभा आणि लोकसभाही लढवेन। नेतृत्व जे निर्णय घेईल तो मान्य असेल, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य। नितेश राणेंविरोधात ठाकरे गटाकडून नागपूर विमानतळावर घोषणा। नितेश राणे नागपूर विमानतळावर येण्याआधी घोषणाबाजी। अजित पवार गटाची पुढील आठवड्यामध्ये गोंदिया आणि वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात जनसन्मान यात्रा। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। बारामतीत खासदार सुनेत्र पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। बारामती तालुक्यातील करहाडी, मोढवे या गावांमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन। वर्ध्यात तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार जाहीर, तर बच्चू कडू यांच्याकडून आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा। सोलापूरमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांचा घेराव। आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे उपोषण स्थळावरून देशमुखांचा काढता पाय। खासदार बजरंग सोनावणेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। मतदान प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचं प्रकरण आहे। सोनावणे यांच्या विरोधातील याचिकेला उत्तर देण्यासाठी नोटीस। चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरनाचे तहसीलदार प्रकाश भटकर या निलंबित झाले, तर काढोली खुर्द येथील अवैध सरपंच निवड भोवलिया। खासदार विशाल पाटलांच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीमध्ये संपन्न झाली। 131 गावातील सभासद उपस्थित। सोलापूरमध्ये पद्मशाली समाजाचे अधिवेशन। सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे आणि बाकपच्या नरसय्या आडम यांची उपस्थिती। जळगावच्या बोदवड तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसेंकडून पाहणी। शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद। भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा। नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसानं 84 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। इगतपुरी, नांदगावमध्ये भात, कांदा आणि मक्याला फटका। नांदेडच्या नेरली गावात दूषित पाण्यामुळे जवळपास 700 नागरिकांना त्रास। जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसेवकाचं निलंबन। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडच्या धोत्रा गावात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासमोर गोंधळ आणि मारहाण। गोंधळ आणि मारहाणीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। सोलापूरमध्ये मागील 6 दिवसांपासून कोळी समाजाचं आमरण उपोषण। उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांनी घेराव घातला। घोषणाबाजीनंतर देशमुखांना काढता पाय घ्यावा लागलाय। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये आमदार संजय शिंदेंच्या विरोधात वंचितची बॅनरबाजी। कुर्डुवाडीत काय विकास कामं केली, वंचितनं विचारलाय जाब। वाशिम तालुक्यामधील जुमडा परिसरात पावसामुळे सोयाबीनचं नुकसान। शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे आणि सततच्या हवामान बदलामुळे पपईचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी हवालदिल, आर्थिक मदत देण्याची मागणी। अमरावतीच्या तिवसा शहरात 10 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत, तर ऐन पावसाळ्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांची वळवळ। सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे। जळगावच्या भुसावळ शहरातील महामार्गालगतच्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय।
गुहागर विजापूर महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास, खड्ड्यातून रस्ता शोधत प्रवास. बुलढाण्याच्या ढोपर गावामध्ये शेतकऱ्यांची रस्त्याअभावी जीवघेणी कसरत, नदीवर पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. एसटीच्या रत्नागिरी विभागाला बाप्पा पावला, यावर्षी 2,72,00,000 रुपयांचं उत्पन्न, 93,000 चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा 1999 कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर, पुढील 10 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समिती मान्यता देण्याची शक्यता आहे. शिर्डीच्या साई मंदिराच्या सुवर्ण कळस रोहणाला आता 72 वर्ष पूर्ण झाली, तर रामचंद्र महाराज यांच्या हस्ते अमृत महोत्सवाला प्रारंभ. विठ्ठल रुक्मिणीच्या जवळपास 1000 वर्षापूर्वीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनास सुरुवात, इसवी सन 700 ते 1892 पर्यंतच्या पुरातन दागिन्यांचं मूल्यांकन, विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच दागिन्यांचं मूल्यांकन. पालघरमधील सफाळेमध्ये हिल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, मॅरेथॉन स्पर्धेत पालघरचे खासदार हेमंत सावरन भाग घेत समर्थकांचा उत्साह वाढवलाय. सांगलीच्या देशिंगमध्ये मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यत, चंद्रहार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आयोजन करण्यात आलं. शर्यत पाहण्यासाठी शेतकरी आणि बैलगाडी प्रेमींची मोठी उपस्थिती. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण, 20 पेक्षा जास्त सेविकेरांकडून दागिन्यांची स्वच्छता. हे दागिने नवरात्र उत्सव काळामध्ये अंबाबाईला परिधान केले जातील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीत पार पडला यज्ञ महाराज सोहळा, तर कवठे महाकाळच्या देशिंगमध्ये चंद्रहार पाटलांकडून यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे साताऱ्यातील कास पठारावर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल, फुलं आणि मोठ्या प्रमाणात बहरल्यानं कास पठाराला पर्यटकांची गर्दी. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता मोहीम. मंदिरामधील विठ्ठल सभागृह, 4 खांबी, 16 खांबी आणि रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ करण्यात आला. चंद्रपूरच्या ताडोबातील जिप्सी चालक 1 ऑक्टोबरपासून संपावर, विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिप्सी चालकांचं बेमुदत बंद. 2 ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प नियमितपणे सुरू होणार. नागपूरच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 48,000 प्रकरणं निकाली, लोक अदालतमध्ये 50,51,00,000 रुपयांची कर्ज वसूल, तर घटस्फोट आणि कौटुंबिक वाद प्रकरणातील 23 जोडप्यांचा समझोता.